नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये कितीनी वाढ झाली आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये काय बदल झाला आहे का, आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळची जर आकडेवारी बघितली तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा 115.87 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 52.21 TMC, टक्केवारी ही 97.46% उजनी धरण झालेलं आहे. सध्याला दौंडचा विसर्ग जर बघितला तर काल 49,553 क्युसेक असणारा विसर्ग आज मात्र 68,897 क्युसेक एवढा झालेला आहे. कारण काल 16 धरणातून जवळपास 1,46,125 क्युसेकचा विसर्ग चालू होता आणि त्याचा परिणाम दौंडच्या विसर्गामध्ये होताना दिसतोय. कदाचित आणखी 70-80 हजाराच्या पुढं म्हणजे 90,000 1 लाखाच्या आसपास विसर्ग दौंडचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वीर धरणातून जो रात्री विसर्ग जास्त सोडला 26,800 नाही वीर धरणातून जो 24,060 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये कपात करून सध्याला 14,735 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीरमधून नीरा नदीमध्ये येतोय. आणि भीमा नदीमध्ये उजनी धरणातून जो 61,600 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये रात्री 9:30 वाजता 10,000 आणि वाढ करून तो 71,600 एवढा करण्यात आला आहे. म्हणजे 71 आणि 14 85,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला भीमा नदी पात्रात संगमपासून पुढे वाहणार आहे. कदाचित त्यामध्ये आणखीही वाढ कमी जास्त होऊ शकते. सध्याला उजनी धरणातून कालव्याद्वारे 2450 म्हणजे 150 क्युसेकचं पाणी कालव्यातून कमी केलेलं आहे. बोगद्यातून 900, सिनामाड उपसा सिंचनमधून 280 आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेक्स. आणि काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 7 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच आतापर्यंत या पावसाळ्यात 182 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. तर आता येणाऱ्या काळामध्ये पुढील 2 महिने आपल्याला सतत या पावसाचं कमी जास्त प्रमाण आणि त्यातून दौंडमधून येणाऱ्या पाण्याचं कमी जास्त प्रमाण आणि उजनीतून भीमा नदी सोडणाऱ्या पाण्याचं कमी जास्त प्रमाण पाहायला मिळणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.